नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत। त्यांच्या प्रभागातील प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांवर ते कशा प्रकारे निराकरण करणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत समाज मुद्रा या विशेष सत्रात। तर आज आपल्या सोबत आहेत मधुरा गणेशराव हलकोडे मॅडम। त्यांच्याशी आपण चर्चा करूया। त्या प्रभाग क्रमांक 4 च्या शिंदे सेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सामाजिक कार्यामध्ये तुम्ही खूप दिवसापासून आहात, तर नेमके कशा प्रकारचे सामाजिक कार्य आतापर्यंत आपण केलेले आहेत, थोडासा आढावा आपण द्यावा। ठीक आहे। आम्ही वेळोवेळी जे लोकांना काय प्रश्न, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय दुःख आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि बाकी वेळोवेळी आम्ही धावून जातो। आमचे साहेब आम्हाला वेळोवेळी प्रश्न पुछतात किंवा यांच्या घरी जाऊन भेटा, त्याच्या घरी जाऊन भेटा। तर जसे जसे जे अडचणी आलेत, जे आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधल्या लोकांच्या वेळोवेळी जाऊन प्रश्न सॉल्व्ह करतो। नक्कीच सर। सर, यासोबतच आपल्याला प्रभाग क्रमांक 4 मध्ये असताना कोणकोणत्या समस्या जाणवतात ज्या आतापर्यंत अजून सॉल्व्ह व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत असं आपल्याला वाटते? गेल्या 20 वर्षापासून एकच महानगरपालिकेवर एकच पक्षाची सत्ता आहे, तरी आतापर्यंत कुठल्या बी पूर्ण प्रभागाचा कुठला काही इश्यू बरोबर सॉल्व्ह झालेला नाही। तर आमचे साहेब खूप चांगले आमदार साहेब असल्यामुळं एक आम्ही अपेक्षा द्यायलो की लोकांना बाबा येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या साहेबाला तुम्ही टोटल 40ला 40 नगरसेवक जर निवडून दिले, तर आम्ही बरंच काही वार्डामध्ये राहिलेल्या उर्वरित समस्या पूर्ण सॉल्व्ह करू आणि आमचे साहेब पूर्ण समस्या मार्गी लावतात याची गॅरंटी आम्हाला उमेदवाराला आहे। तर सर, यासोबतच तुम्हाला आता ह्याच्यामध्ये फिरताना तुम्हाला कोणत्या समस्या अशा वाटतात ज्या आतापर्यंत मागील नगरसेवकांनी करायला पाहिजे होत्या पण त्या झाल्या नाहीत? आज आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये एवढी दुर्गंधी आहे, नगरपालिका कुठलाच वेळोवेळी कचरा उचलत नाही। जे कोणी आहे फक्त कचऱ्याच्या गाड्या येतात, फोटो काढून निघून जातात आणि जे घरातल्या बायका आहेत ते कचरा वेळोवेळी कोणतं कारणाला आणून टाकतात। त्याच्या बाजूला 1 घर 2 घर 4 घर आहेत, त्यांना खूपच काही त्रास होते। पण महानगरपालिकेकडून आजच्या डेटला मागं जे निवडून आले त्यांच्याकडून अशी कुठलीच यंत्रणा नाही की वार्ड साफसुथरा राहावा म्हणून। ड्रेनेज लाईनच्या समस्या बऱ्याच बाकी राहिलेल्या आहेत, जागोजाग नाल्या तुटलेल्या आहेत, जागोजाग दुर्गंधी पसरत आहे आणि त्याच्यामधून नालेमधून कोणीच कधी नगरपालिका काय काढत नाही। जागोजाग पूर्ण कचऱ्यानं नाल्या जाम झालेल्या आहेत। येणाऱ्या मागल्या 2-3 महिन्यापूर्वी भरपूर काय पाऊस झाला, प्रभाग क्रमांक 4 मध्ये लोकांच्या घरी कमरे इतकं गुडघे इतकं एवढं पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांना खूप वाढत त्रास आहे। नक्की सर। तर सर, यासोबतच मागे पत्रकार परिषद झाली की हेमंत भाऊ आणि आपले अजित पवार गट या दोघांनी पण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आपण एकमेकांना सहकार्य केलं तर आपण जिंकू शकतो। तर आपल्या प्रभागात एकही उमेदवार अजित पवार गटाचा दिलेला नाही, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? म्हणजे खरंच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल का? आपल्याला काय वाटते? नाही, निश्चितच फायदा होईल असं कोणी बी काही आम्हाला, आणि आमचे या प्रभागाच्या मध्ये कोणी उमेदवार बी नव्हते त्यांचे उत्सुक आणि आम्हाला कोणी मागणी बी केली नाही। जर मागणी केली असली तर आमचे साहेब आमच्या 4 मधून एकाने तिकीट त्यांच्या गटाला भरपूर दिले बी असते, पण असं काय आमच्या गटाला कोणी मागणी केली नाही। आमचा प्रभाग चांगला 4ला 4 शिवसेना साहेबाकडून लढत आहे। ओके, नक्की सर। सर, यासोबतच आपल्याला जर आता जनतेने निवडून दिलं तर आपण कोणकोणते ठोस कामं असे करणार आहात, म्हणजे काय उपाययोजना आहेत आपल्या किंवा काय ब्लूप्रिंट आहे आपली? जे प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमचे जे काही अधुरे कामं राहिलेले आहेत मागल्या 20 वर्षापासून, मागल्या 8 वर्षापासून, मागल्या 3 वर्षामध्ये तर कोणी नगरसेवकच नव्हता। आम्हाला सही जरी घ्यायची झाली तर आमच्या आमदार साहेबाची सही लागत गेली, कोणी पदावर नव्हते त्याची सही पण चालत नाही। आणि मागल्या 3 वर्षात कोणी नगरसेवक नव्हता। जे काय कामं केलेले आहेत आमच्या आमदार साहेबांनीच केलेले आहेत आणि जे काय कामं राहतील उर्वरित ते आमचे आमदार साहेबच करणार आहेत। आणि आम्ही आम्हाला संधी दिल्याच्या नंतर पब्लिकनं राहिलेलं उर्वरित कामे आम्ही सगळे मार्गी लावू। तर ताई, आता प्रभागांमध्ये फिरताना जे आपण इलेक्शन संदर्भात फिरत आहात, तर आता जे मतदान करणार आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल? नाल्या करून देता, रोड करून देता असं सांगायले। माझं नाव मधुरा गणेशराव हलकोडे, माझं चिन्ह आहे धनुष्यबाण। धनुष्यबाणाला मतदान करा, येईल त्या 15 तारखेला, एवढंच माझं आव्हान आहे। तर आपल्यासोबत होत्या मधुरा गणेशराव हलकोडे, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत ह्या सुद्धा जाणून घेतल्या। तर पुन्हा भेटूया पुढील भागात, तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।